महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीत आढळणाऱ्या त्रुटी आणि विसंगती दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, तसंच नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा, या मागणीसाठी तिवसा तहसीलदारांना युवक काँग्रेसच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं। निवेदनात लाभार्थी याद्यांमधील पोर्टलवरील कर्ज रक्कम आणि बँकेच्या प्रत्यक्ष नोंदींमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप करण्यात आला। अनेक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कर्जाच्या तुलनेत पोर्टलवर कमी रक्कम दाखवण्यात आल्यानं त्यांना पूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याची भीती व्यक्त करण्यात आली। तालुक्यात मोठ्या प्रमाणात अशा विसंगती आढळून येत असल्यानं शासनानं सर्व प्रकरणांची सखोल पडताळणी करून बँकांच्या मूळ नोंदीप्रमाणे पोर्टलवरील माहिती अद्ययावत करावी अशी मागणी देखील करण्यात आली। तसंच वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी योजनेत समाविष्ट करून सर्व पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफीची लिस्ट शासनातर्फे जाहीर करण्यात आली, पण काय झालं त्याच्यामध्ये असा विषय झाला का ज्या शेतकऱ्यांच्या अंगावर 1 लाखापर्यंतचे कर्ज होते, त्यावेळेस ते पोर्टलवर केवायसी करायला गेले, त्यांना ते फक्त त्याच्या कर्जाची रक्कम 20 ते 30 हजार रुपये दाखवण्यात आली। आणि ज्या शेतकऱ्यांनी 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेतले त्यांना फक्त 1 लाख रुपयापर्यंत पोर्टलवर त्यांना ती रक्कम दाखवण्यात आली। आज इतकी मोठी तफावत ज्यावेळेस शेतकरी ते केवायसी करायला गेला तर त्यांनी एकदम अक्षरशः त्यांनी डोक्याला हात लावला, कारण का शासनाने 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली होती। आणि आमचं शासनाला एकच म्हणणं आहे का तुम्ही जे तुटपुंजी मदत ते शासन आपलं शेतकऱ्याला देऊन राहिलं, तर आम्हाला असं आमचं त्यांना एकच म्हणणं आहे का त्यांनी हे सरसकट रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी। आणि विषय राहिला आणखी 50,000 रुपये प्रोत्साहन राशी जे नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांचा, त्यांच्यासाठी सुद्धा, कारण का जे लोक नियमित कर्ज भरते त्यांना सुद्धा एक या सरकारकडून अपेक्षा आहे का आम्हाला सुद्धा 2 लाखाची मदत या सरकारतर्फे मिळाली पाहिजे, पण त्यांना फक्त प्रोत्साहन राशी म्हणून 50,000 रुपयाची रक्कम त्यांनी ठरवली आहे।